खमंग, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या अतिशय चविष्ट अशा शंकरपाळ्यांची रेसिपी पाहणार आहे. आणि ही रेसिपी एकदा केली की 100% खात्री देऊन सांगते, तुम्ही दिवाळी असो किंवा गौरी गणपती हीच रेसिपी फॉलो करणार. नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण शंकरपाळ्या म्हणजेच गोड शंकरपाळ्या पाहणार आहोत. तर तुम्ही म्हणाल की शंकरपाळ्या बनवायला ना दिवाळी आहे ना गौरी गणपती आहे, मग शंकरपाळ्या काय मध्येच? तर शंकरपाळ्या आमच्या घरी 12 महिने दिवाळी असते आणि 12 महिने फराळ असतो. ज्याला जी इच्छा होईल त्यांनी ती फरमाईश करायची, आपण ते बनवायचं, खाऊ घालायचं आणि त्यांच्या त्या ज्या प्रतिक्रिया असतात, जो प्रतिसाद असतो, त्यांनी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते खातात, ते अगदी मन लावून खातात, ते बघून आपण तृप्त व्हायचं, हे एकच काम आहे. त्याच्यामुळे चला आता सुरुवात करूया. जास्त गप्पा न मारता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. मी सध्या एक नवीन खरेदी केली आहे. ती खरेदी काय, तर सोन्यापेक्षा मौल्यवान अशी गोष्ट ती माझ्या आयुष्यात होती आणि ती गोष्ट घेण्याची माझी खूप दिवसाची इच्छा होती. तर ही घेतलेली आहे मी पितळाची परात. ही आपली पितळाची परात आहे. तर ही एवढ्या साईजची अशी मोठी मी परात घेतलेली आहे आणि पितळाची परात घ्यायची माझी खूप दिवसांची इच्छा होती, म्हणजे अगदी स्वप्न होतं असं म्हणा. आता त्यानंतर किंवा त्याआधी बऱ्याचशा मी गोष्टी घेतल्या, पण पितळाची परात आवर्जून घ्यावी असा काही मुहूर्त येत नव्हता आणि फायनली तो योग आला आणि आज मी ती परात घेतली आणि त्याच परातीमध्ये काहीतरी गोडाधोडाचं व्हावं म्हणून आज मी गोड शंकरपाळ्या पाहणार आहे करून. तर आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आणि अजून एक गोष्ट, ही शंकरपाळ्यांची रेसिपी माझ्या आईची आहे. गेली 29 वर्ष, म्हणजे आज माझं वय साधारण ऑक्टोबरमध्ये मी 29 वर्षाची कंप्लीट होईल आणि गेले 29 वर्ष मी ह्या शंकरपाळ्या तिच्या हातच्या खातीये आणि त्या शंकरपाळ्या अफलातून असतात, त्याला कशाचीच तोड नाही. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. शंकरपाळ्या बनवण्यासाठी सर्व प्रमाण मोजून घेण्यासाठी समान आकाराच्या 3 वाट्या घेतलेल्या आहेत. इथे 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी कोमट दूध असं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता आपण आणि 1 किलो मैदा घेतलेला आहे. आता या स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण 1 वाटी साखर, त्यामध्ये 1 वाटी दूध आणि थोडंसं तूप हे मेल्ट करून घ्यायचंय आणि ते घालून घ्यायचंय. त्यानंतर गॅसवर हे छान मिश्रण गरम करून साखर विरघळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं कोमट आपल्या हाताला सोसवेल एवढ्या प्रमाणामध्ये ते थंड झालं की आपण त्यामध्ये थोडा थोडा मैदा घालून घेणार आहे आणि ते छान मळून घेणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या बनवल्या तर त्या कधीच खराब होणार नाहीत किंवा फसणार नाहीत. इतक्या अप्रतिम, सुंदर, चविष्ट आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या होतात. अगदी तोंडात विरघळणाऱ्या अशा ह्या शंकरपाळ्या तयार होतात. फक्त प्रमाण अचूक पाहिजे आणि मैदा वापरताना कायम थोडा थोडा करून मैदा घालायचा आणि मळून घ्यायचा. अतिशय स्ट्रेचेबल असं पीठ झालं नाही पाहिजे किंवा एकदम सॉफ्ट किंवा त्यात तुपाचं प्रमाण जास्त झालंय असंही होता कामा नये. अगदी व्यवस्थित अचूक प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यानुसार जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुमच्या शंकरपाळ्या 100% एकदम खुसखुशीत आणि चविष्ट होणार आहेत. चला तर मग आता पाहूया.
इथे कोणतीही स्टेप स्किप न करता किंवा कोणताही भाग स्किप न करता मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवत आहे. मग ती तळण्याची प्रोसेस असो किंवा पीठ मळण्याची इन डिटेल सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण तुम्हाला अचूक प्रमाण आणि योग्य पदार्थ तयार होण्यासाठी ही गरज किंवा ही पद्धत आवश्यक आहे, म्हणून इथे शेअर करत आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं पीठ घेऊन आपलं 1 किलो मधलं एवढं पीठ राहिलेलं आहे. म्हणजे साधारण 1 वाटी तूप, 1 वाटी साखर आणि 1 वाटी दुधाला आपण 1 किलोचा मैदा आणलेला, तर त्याच्यामधलं आता हा एवढा म्हणजे साधारण 1 वाटी मैदा राहिलेला आहे शिल्लक. अशा प्रमाणामध्ये आता आपण, आणि मैदा घालताना एक गोष्ट लक्षात कायम ठेवायची, ती म्हणजे जेवढं आपण ते तयार केलंय 3 वाट्यांचं मिश्रण, दूध साखर आणि दूध साखर आणि तूप, त्या मिश्रणामध्ये मावेल तेवढाच मैदा घालायचा आहे. कारण कधी कधी जर आपण जास्त प्रमाणात मैदा घातला आणि जर ते असं स्ट्रेच होत असेल तो मैदा, तर त्या शंकरपाळ्या कडक होतात. आणि जर त्या मिश्रणामध्ये मैदा आपला कमी पडला तर त्या शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मैद्याचं प्रमाण घालताना अगदी परफेक्ट प्रमाण असावं. आणि साधारण 1 तास ते पाऊण तास आपल्याला हे जे आपण मळून ठेवलेलं पीठ आहे ते भिजवून द्यायचंय. आणि त्यानंतर आपण त्याच्या छान अशा मध्यम साईजच्या, म्हणजे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, अशा मध्यम साईजच्या शंकरपाळ्या लाटून कापून घेणार आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्यात 1 तासानंतर. आता आपला मैदा 1 तास भिजलेला आहे, म्हणजे जे आपण मिश्रण तयार केलेलं ते सर्व आता 1 तास भिजून झालेलं आहे. आता आपण छान अशा शंकरपाळ्या लाटून आणि तळून घेणार आहे. ह्या सर्व प्रोसेस करत करत मी तुम्हाला भरपूर टिप आणि ट्रिक्स हे सर्व सांगतेय, ते पहा. आता इथे आपण साधारण मध्यम, म्हणजे आपण भाकरीपेक्षा 2 भाकरी होतील या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि तो छान हातावर मळून घ्यायचा आहे. तो मळून घेतल्यानंतर सर्व बाजूंनी समान असा तो लाटून घ्यायचा आहे. कडा जाड किंवा मध्ये जाड पातळ असं काही न करता सर्व बाजूंनी समान असा लाटून घ्यायचा आहे. आणि साधारण कटिंग करताना आपल्या बोटाचे 1 पेर एवढं अंतर ठेवून अशा समान आकारामध्ये छान करून घ्यायच्यात. कारण जेवढा शंकरपाळ्यांचा आकार सुबक असतो तेवढा त्या खाताना देखील, म्हणजे आधी आपण कोणताही अन्न पदार्थ असेल तो आधी डोळ्यांनी टेस्ट करतो आणि नंतर आपण जिभेने टेस्ट करतो. म्हणजे जी वस्तू किंवा जो पदार्थ डोळ्यांना आकर्षक वाटतो तो खाताना देखील तितकाच चविष्ट वाटतो, असा माझा स्वतःचा तरी एक्सपिरियन्स आहे. त्यासाठी आता आपण इथे छान सर्व बाजूंनी पातळ असं लाटून घेतलेले आहे. अगदी पातळ किंवा अतिशय जाड अशा प्रमाणात न लाटता मध्यम आकाराच्या लाटून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या आणि कटिंग करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर मी त्याच्या कडा कापून घेते आणि साधारण असा चौकोन होईल अशा पद्धतीने तो कट करून घ्यायचा आहे. आणि 1 पेर एवढं बोटाचं अंतर घेऊन छान कटिंग करून घ्यायचंय. आणि शंकरपाळ्या करताना एक टीप लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे शंकरपाळ्या आपण ज्यावेळी तळतो त्यावेळी तेल हे मीडियम आचेवरती गरम असावं. म्हणजे अतिशय जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको. कारण जर तेल गरम असेल खूप जास्त तर तेला टाकल्या शंकरपाळ्या करपतील. आणि जर तेल खूप जास्त थंड असेल तर त्या जास्त तेल शोषून घेतात, त्याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्या तेलकट होण्याची शक्यता असते. आणि शंकरपाळ्या तळताना जेव्हा आपण शंकरपाळ्या तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅस थोडासा हाय फ्लेम करायचा आहे, म्हणजे साधारण 20 ते 30 सेकंदांसाठी. आणि शंकरपाळ्या त्यामध्ये टाकून झाल्यानंतर लगेच तो मंद आचेवर करायचा, कारण शंकरपाळ्या तेलात टाकल्यानंतर तेल थंड होतं, त्याच्यामुळे तेलाची फ्लेम जरा जास्त असेल तर ते थोडं गरम राहील. आणि त्यानंतर बारीक करण्याचं कारण की जेव्हा तुम्ही तेल बारीक गॅसवरती ठेवून तुम्ही जेव्हा शंकरपाळ्या तळून घेता तेव्हा त्या आतून इव्हन भाजल्या जातात आणि वरूनही त्यांना छान असा सोनेरी रंग येतो.
पण तेच जर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजून घेतल्यात तर त्या आतून शिजत नाही आणि त्यामुळे जेव्हा आपण शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढतो त्यानंतर त्या काहीशा चिवट होतात किंवा त्या मऊ पडतात. असं होऊ नये म्हणून अगदी मंद गॅसवरती आपल्याला सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात. आता ही जी शंकरपाळ्या तळण्याची प्रोसेस आहे मी कुठेही स्किप न करता तुम्हाला दाखवत आहे. तसं तर प्रत्येक स्टेप ही कुठेही स्किप न करता तुम्हाला शेअर करण्यात आलेली आहे, कारण जेवढी रेसिपी ॲक्युरेट तुम्हाला पाहायला मिळेल तेवढा तुमचा पदार्थ चुकण्याची शक्यता 100% कमी होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही एकदा शंकरपाळ्या नक्की बनवून पहा. आणि आता शंकरपाळ्या आपण तळत असताना साधारण एकदा दोनदा तीनदा अशा त्या हलवून घ्यायच्यात आणि त्यानंतर मग त्या जास्त हलवायच्या नाहीत. पण जेव्हा शंकरपाळ्या काढायची वेळ येईल तेव्हा त्या कंटिन्यू हलवत राहायच्यात की जेणेकरून सर्व बाजूंनी समान असा सोनेरी रंग आपल्या शंकरपाळ्यांना येईल. आता तुम्ही प्रोसेस एन्जॉय करा आणि मला रेसिपी कशी वाटतीये हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग मैत्रिणींनो, फायनली माझ्या शंकरपाळ्या सगळ्या बनवून झाल्यात. साधारण 1 किलोला थोड्याशा कमी म्हणजे वाटीभर कमी एवढ्याच आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. म्हणजे कारण आपण वाटीभर कमी 1 किलोला मैदा घातलेला होता कमी, त्याच्यामुळे आता शंकरपाळ्या पण 1 वाटीभर कमी झालेल्या आहेत 1 किलोला. अशा पद्धतीने आपल्या अगदी मऊ खुसखुशीत अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत. आणि
आपण नेहमी ह्या आपल्या आजीच्या आईच्या रेसिपी फॉलो करत असतो, पण त्यांची नावं आपण कधीच समाजासमोर आणत नाही आणि त्यांना त्यांच्या गोष्टीचं क्रेडिट किंवा त्यांच्या मेहनतीचं क्रेडिट कधीच दिलं जात नाही. तर ही शंकरपाळ्यांची रेसिपी माझ्या आईची आहे, जयश्री तावरेची. आणि इतकी सुंदर असे ह्या शंकरपाळ्या आपल्या झालेल्या आहेत. त्यांचा कलरही तुम्ही पाहू शकता, मी नंतर तुम्हाला जवळून देखील दाखवते. अशा पद्धतीने आपली ही शंकरपाळी दिसतीये. एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेणे हीच या शंकरपाळ्यांची खरी खासियत आहे. आणि आपली ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.